ती शांत राहिली नाही. न्यायासाठी उभी राहिलेली एक साधी स्त्री. काही वेळा अन्याय इतक्या शांतपणे होतो की आवाज उठवणं गुन्ह्यासारखं वाटतं. पण एक दिवस ती शांतता फुटली. तिचं नाव होतं माया देशमुख. साधी गृहिणी, पती, 2 मुलं आणि एक छोटं गाव. दररोजचं जगणं तिच्या नजरेत सवयीचं झालं होतं. पण त्या सवयीच्या मागे दडलेलं होतं अन्यायाचं ओझं. गावातल्या महिला मंडळात काम करताना ती पाहायची. पुरुष मंडळाचे निर्णय नेहमी शेवटचं वाक्य असायचं. महिलांचं म्हणणं कुणी ऐकतच नसे. एका दिवशी गावातल्या मुलीवर झालेल्या अन्यायाची बातमी माया ऐकते. गाव सगळं शांत, कोणी बोलत नाही आणि तिच्या मनात पहिल्यांदा प्रश्न उभा राहतो, आपण शांत का राहायचं? माया महिला मंडळात उभी राहते. आपण आवाज उठवणार, न्याय मागणार, पण गावातले लोक हसतात. महिलांनी एवढं मोठं प्रकरण कशाला उचलायचं? ती म्हणते, आज ती मुलगी आहे, उद्या आपली मुलगी असू शकते. मग सुरुवात होते लढ्याची. पोलीस ठाणे, सभा, विरोध, धमक्या. पण ती थांबत नाही. तिचं मन सांगते, हे फक्त एका मुलीसाठी नाही, सर्वांसाठी आहे. हळूहळू इतर महिला तिच्यासोबत येतात. गावात पहिल्यांदा महिला मोर्चा निघतो. त्या मोर्चात फक्त घोषणाच नाहीत, तर प्रत्येक पावलात भीतीचा पराभव असतो. काही महिन्यांनी न्याय मिळतो. गावात बदल दिसतो. महिलांचा आवाज आता दाबला जात नाही आणि त्या बदलाच्या मागे उभी असते तीच माया. ती शांत राहिली नाही म्हणून आज अनेक आवाज जिवंत आहेत. न्यायासाठी उभं राहणं म्हणजे इतरांविरुद्ध जाणं नाही, तर सत्याच्या बाजूने उभं राहणं आहे.